सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात हो की नाही. जी व्यक्ती समाजामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती समाजाला बांधण्याचा धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते, समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असते, असेच आहेत आपले इंदुरीकर महाराज हो की नाही. आणि ते इतके ट्रोल झालेले आहेत, इतके ट्रोल झालेले आहेत, लोकांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याबद्दल त्यांना इतकं ट्रोलिंग केलेलं आहे. तर सांगण्याचं त्यांना ट्रोलिंग करण्याचं कारण एकच, कारण ते जेव्हा सासरे झाले नव्हते आणि जावई आला नव्हता त्यावेळेस ते वेगळं बोलत होते आणि मुलीच्या साखरपुड्यानंतर ते वेगळं बोलायला लागले. त्यातला बाप जागा झाला. कीर्तनकार, आधी किती कीर्तनकार होते, जोपर्यंत ते सासरे नव्हते आणि मुलीचा साखरपुडा होत नव्हता, झाला नव्हता, तोपर्यंत ते कीर्तनकार होते. मुलीचा साखरपुडा झाला त्याच्यानंतर ते बाप म्हणून जागे झाले, खडबडून जागे झाले आणि बापाचं हृदय त्यांना त्रास द्यायला लागलं, की त्या हृदयाला त्रास द्यायला लागलं, की लोकांनी मला असं नावं नाही ठेवावं, मला हे नाही करावं, मी माझा मानचा मालक आहे. तसंच गरीब, याच्याकडे काही नाही, तो पण आपल्या लेकीसाठी कर्ज काढू द्या, कसं करू द्या, त्याचं पण बापाचं काळीज आहे, तसं तुझं पण बापाचं काळीज आहे हो की नाही. त्यामुळं असं म्हणतात ना, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून माणसाने ना बोलताना भान ठेवावं. काही काही स्त्रियांना दुसऱ्यांना नावं ठेवतात, ही अशी, ती तशी, तिचे 17 लफडे, तिचे 18 लफडे. अगं बाई, तुझं बघ ना, तुझ्या टिंब खाली किती अंधार आहे ते बघ ना. असंच असतं, वंदावे जैसी, बोलावे जैसे त्याची वंदावी पावले, असं असतं. म्हणजे माणसाचं जे बोलणं असतं ना, ते समाजाला नाही, आपल्या स्वतःसाठी असावं. आपण स्वतः कसे आहोत, काय आहोत, मग दुसऱ्याला नावं ठेवावं, ह्या मताची मी आहे. नाही तर आपण त्यावर बोलूच नाही, शांत बसावं, मौन न धरावं. कोण काय करते, झकमारी करते, ते करू दे, आपल्याला काय करायचं, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु काही काही स्त्रिया, काही काही पुरुष, काही काही लोक असे असतात की ते दुसऱ्यांना बोटं करतात हो की नाही. पण कालांतराने ते बोटं तुम्हाला पण येणार आहेत, कारण तुमच्या पण घरी लेकीबाळी आहेत, मुलं आहेत, सर्व गोष्टी होणार, घडणार. वेळ येत नाही तोवर माणूस पटपट बोलून मोकळं होतं, पण वेळ आली ना, मग आपलं ते बाबं, लोकांचं ते कार्ट, असं असतं. म्हणजे आपल्या गोवाचा वास येत नाही, पण दुसऱ्याच्या गोवाचा घाण वास येतो, असं आहे बघा. आपण हागलेलं त्याचा वास येत नाही, पण दुसरा जरी लांब हागला ना तर त्याचा वास येतो, ही म्हण आहे. म्हणून जगात ना राहताना ना कोणी तळाखाली चंद्र झाकलेला नाही आहे, त्याच्या खडे बुडाखाली अंधार आहे आणि तो अंधार आपण पहिला बघावा आणि मग दुसऱ्याला नावं ठेवा. आणि लोक काही बोलत नाहीत, दिसतं तेच बोलतात. लोक चांगल्याला पण बोलतात आणि वाईटाला पण बोलतात, वाईट घडलं तरी बोलतात आणि चांगलं घडलं तरी लोक त्याची स्तुती करतात. हे मात्र खरं आहे, 100% खरं.